लखपती दीदी केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांनी वारंवार भाषणात वापरलेला शब्द. महिला बचत गटांना अर्थसहाय्य देऊन त्यांना स्वयंरोजगार क्षम करणारी ही योजना. पण नक्की महिला लखपती झाल्या आहेत का? खरंच त्या वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसे कमावत आहेत का? आज आम्ही तुम्हाला ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांचे स्वानुभव ऐकवणार आहोत. आज त्या यशस्वी उद्योजिका झाल्या. कांचन यांचा अगरबत्त्या तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांना मदत झाली ती लखपती दीदी योजनेची. सर, मी मराठी बोलते. हो का, चालेल. माझा टुरिस्टचा व्यवसाय आहे. माझ्याकडे 2 टुरिस्ट बोट आहेत. त्याच्यातून मी पर्यटकांना फिरवते आणि मी स्वतः केरळला जाऊन तिथे मी केरळ दौरा करून आले. हे आम्ही तिथे व्यवसाय सगळं टुरिस्ट आम्ही महिला बघणार आहोत आणि स्वतःची माझी टुरिस्टची बोट आहे. स्वतः मी 3 वर्ष ती चालवते आणि त्याच्यातून मला 1 ते 1.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न येतो. आणि अजून मी सर्व महिलांना माझ्याबरोबर सोबत घेऊन हा व्यवसाय पुढे न्यायचा आम्ही प्रयत्न करणार. मेरे को मराठी हिंदी नहीं आती सर, ज्यादा मराठी बोल सकते हैं ना सर. माझा व्यवसाय माझ्या शेतामध्ये मोह आहे, तर मी मोहाचा व्यवसाय करते आणि समूहातील महिला आहे त्यांच्याकडून पण मी मोह खरेदी करते. तर माझा 2 महिन्यामध्ये 2 ते 2.5 लाख इन्कम झाला आहे. आणि 2 लाख. हा. आणि टोटल महिला किती आहेत? 500. 538. उल्का पिसाळ यांनी शेती, लघु उद्योग, पशुपालन या उद्योगातून आपल्या संसाराला गती दिली. एकेकाळी लोकांच्या शेतात शेतमजुरी करणाऱ्या उल्का पिसाळ यांनी गावातून पहिल्यांदा आपला ऊस कारखान्याला घालवण्याचा बहुमान मिळवला. या यशस्वी प्रवासामागील खरे सूत्र सांगत त्यांनी इतर महिलांना देखील प्रेरणा दिली. 1 रुपया न कुणाचा बुडवता आणि आपला सुद्धा 1 रुपया कुणाकडे मी सोडलेला नाही. माझ्या कष्टाचा पैसा मी रुपये घेतला. मी बी कुणाचा हरामचा असं म्हणजे घेतलेला नाही. व्यवहाराने सगळ्या रुपयाचा पैनापैत देऊन टाकलेला आहे. मग आता उमेद अभियान बचत गट जे आहेत त्या बचत गटातून सर्व महिलांनी की बाबानो जेणेकरून माझ्या परिस्थितीला सामोरं जाऊन मी जी सुधारणा केली तशीच इतर महिलांनी सुद्धा की बाबानो आपल्या बचतीतून आपणाला आता भरपूर सुविधा आहेत, त्या स्कीमा आहेत, तर त्यातून लाभ घ्यावा आणि सुधारणा स्वतःची करावी आणि दुसऱ्यांची सुद्धा करायला सांगावी, शिकवावी. हे तर झाले काही प्रातिनिधिक अनुभव. अशाच लाखो महिला आज लखपती दीदी झाल्या आहेत. महाराष्ट्रातून 1 कोटी महिलांना लखपती दीदी घडवण्याचे लक्ष देवाभाऊंनी ठेवलं आहे. जी भगिनी दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवते तिला आपण लखपती दीदी म्हणतो. अशा 37 लाख लखपती दीदी आपल्या तयार झाल्या आहेत आणि आता लक्ष ठेवलंय या वर्षी 2026-27 मध्ये आपल्याला अजून 25 लाख बहिणींना लखपती दीदी बनवायचंय. 1 कोटी माझ्या भगिनी या लखपती दीदी बनवण्याचं लक्ष आपण ठेवलेलं आहे. महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेतून अर्थसहाय्यच नाही तर लखपती दीदी योजनेतून रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योजिका देखील देवाभाऊ सरकार घडवत आहे.